नमस्कार. भगवद्गीता भावार्थ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 7 मधील श्लोक 26 ते 30 पाहणार आहोत. श्लोक 26 पाहूया. वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मातु वेद न कश्चन. वेद म्हणजे जाण, समतीतानि म्हणजे भूतकाळात, कश्चन म्हणजे कोणीही. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमान काळात घडत असलेले सर्व काही आणि भविष्यात घडणारे सर्व काही मी जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. आता या ठिकाणी साकार आणि निराकार यांचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. पहा, पुरुषोत्तम भगवंताचे श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात माया असते, तर त्यांनी साधारण जीवांप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. पण प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पुनर्जन्माची स्मृती होऊ शकत नाही आणि आपल्या भविष्य काळातील जीवनाबद्दलही तो काहीही सांगू शकत नाही. तसंच वर्तमानातील सुद्धा काही भाकीत करता येत नाही. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही, तोपर्यंत तो भूत, वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही. आता श्लोक 27 पाहूया. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तपा. समुत्थेन म्हणजे उद्भवणाऱ्या, मोहेन म्हणजे मोहामुळे, सर्गे म्हणजे जन्म घेताना. हे परंतप भारता, इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहात जन्म घेतात. शुद्ध ज्ञानमयी भगवंताच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे आणि या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन तो मोहित होतो. तेव्हा या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन तो मोहित होतो, तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात, परंतु द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की त्यांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आणि असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ इत्यादी द्वंद्वात राहतात. त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत आणि जे द्वंद्वानी मोहित होतात म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत. आता श्लोक 28 पाहूया. एषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रताः. आता पहा, एषां म्हणजे ज्यांचे, अंतगतम म्हणजे पूर्णपणे नष्ट झाले आहे. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आता पहा, पापी, नास्तिक, मूर्ख आणि काही कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण झाले असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केलेली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकारू शकतात
आणि भगवंताच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. आता श्लोक 29 पाहूया. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विद्धु कृत्स्न मध्यात्मं कर्म चाखिलम. कृत्स्नम म्हणजे सर्व काही, यतंती म्हणजे प्रयत्न करतात. जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. आता पहा, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात, हो की नाही? परंतु आध्यात्मिक देहाला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नसते. म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंताचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत भक्तियोगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. अहम ब्रह्मासी म्हणजे मी ब्रह्म आहे असे सांगितले जाते की मनुष्याने ब्रह्म आणि आत्मा आपण असल्याचे जाणले पाहिजे. आता श्लोक 30 पाहूया. साधिभूतादिदैवं मां साध्ययज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसा. आता अधिभूत म्हणजे प्राकृत सृष्टीचे संचलन करणारे तत्व. अधियज्ञम म्हणजे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता. प्रयाण म्हणजे मृत्यू आणि पूर्णपणे मृतप्रयाण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा, प्रयाण म्हणजे मृत्यू, पूर्णपणे मतप्रयाण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, दैवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. कृष्ण भावना भावित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत. अशा दिव्य मनुष्याची भगवंताच्या ठायी दृढ निष्ठा निर्माण होते आणि मृत्यूसमयी असा मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही. म्हणून साहजिकच तो भगवद्धाम किंवा गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो असं म्हणतात. या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले. आर्त, जिज्ञासू, अज्ञार्थी व्यक्तींचे, तसेच ब्रह्मज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, जन्म, मृत्यू आणि जरा यातून मुक्तता, भगवंताची आराधना याविषयी पण सांगितले आहे. भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे. या प्रकारे भगवद्गीतेचा भगवत ज्ञान या 7व्या अध्यायावरील भावार्थ भाष्य संपन्न झाले, अर्थात 7वा अध्याय समाप्त झाला. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.